हाय नमस्कार सगळ्यांना. कसे सगळे बरे आहेत ना? तर बघा काल आहे ना काम चालू होतं त्याच्यामुळे काल काही व्हिडिओ घेणं झालं नाही. आत्ता म्हणलं व्हिडिओ घ्यावा. दुपारची 1 वाजली आणि पावसाने सुरुवात केली म्हणून कॅमेरा चालू करूस तर पाऊस गुल पण झाला गेला पण. आणि इकडे गोळ्या बघा ताईच्या माग कसा बसलाय लपून बसलाय ताई. तू घ्यायची त्याला म्हणून बैठलं का दुपारच्या. आणि इकडं दाजींचं तुमच्या काम चालू आहे बघा. ही मुरुम आणून आहे ना त्या याच्यात टाकते, ती बाथरूम भरून घ्यायचं ना त्याच्यात टाकते. तर मी तुम्हाला ती पण काम दाखवते कसं झालंय किती झालंय ती. आणि ही पण सांगा म्हणलं पाऊस यायला लागलाय, पावसाची आम्ही वाट बघतो. या कारण आहे ना ही रानं आपली नीट केलेत ना त्याच्यात आहे ना मका पेरायची या. आणि ऊसाला पण आपल्याला आता पाणी कमी पडायला लागलंय बघा. तर पाण्याची गरज आहे. आणि जी हिरवं गवत यायला लागलं होतं, जी गुरांचं चारा असतो गुरांचा, ती चांगला पालवी फुटायला लागलेली पण पाऊस पडत नाही त्याच्यामुळे सुकून चालली, वाळून चालली. म्हणून पावसाची गरज आहे पण पाऊस काय अजून ये नाही. गेल्या वर्षी मे महिन्यापासूनच चालू झालता. 5 मेला ताईचं लग्न झालं आहे, 14 मेला ते 5व्या महिन्यानं 5 वेळेस म्हणते या. 14 मेला लग्न झालं तेव्हापासूनच पाऊस, त्याच्या अगोदरपासूनच पाऊस चालू होता. लग्नाशिवाय मरणाचा पाऊस होता ना. आता जून महिना संपत आला तरी अजून पाऊस नाही. आणि आता आपल्या बाळाला यायला थोडाच दिवस टाइम आहे. अजून 4-5 दिवसांनी आपलं बाळ येणार आहे. तर पावसाने राडा नाही घालावा असं पण वाटतं एका मनाने. आणि एका मनाने वाटतं पाऊस यावा पण. कारण एक पाऊस पडला की आपल्या ऊसाला खायला टाकायचा आणि ऊस चांगला बांधून घ्यायचा आहे बघा. कारण आहे ना नंतर जर जास्त कमी पाऊस झाला तर त्या रानात आहे ना काहीच करता येत नाही, पाणी साठून राहतं. त्याच्यामुळं पाऊस यायच्या आधी ऊस बांधून घ्यायचा आहे. आणि पाऊस एवढ्या 4-8 दिवस एक गोल्याचं काय ताय, गोल्याला बघ की अगं बोल की का रुसलाय ते तुझ्यावरती. हा बोल गोल्याला, पडदिशी मला जायचंय आतमध्ये. आतलं बाथरूम दाखवून आणते कसं किती बांधकाम झालंय कसं चाललंय ती. गोल्या ए गोल्या, गोल्या माग सरला तो हो खिकडून आला. अरे मी नाही बोलवलं, मीच बोलवलं तुला आहे का नाही. मगाशी ताई बोलवत होती, आता मीच बोलवलं. माझ्याकडे आला मी बोलवलं म्हणून. कसा बसलाय, लय भारी बसतो ससा बसले म्हणे आहे का नाही गोल्या. बघ तू लय भारी. त्याला काय दिसलं ना सरूट पाल ही दिसली ना नुसतं असं अंग फुगवतो आणि बघत बसतो असं आहे का नाही. आता मगाशी बसला होता बघ तसाच लय भारी बसला होता. मग बसला निवांत बसला. गोल्या चल आपण बाथरूम दाखवून आणू आपलं आतलं किती काम झालंय ते बघून येऊ. हा गोल्या मग ताय तुझं कसं काय बरं आहे का होय ग. हा बरंच आहे ना. इकडून तिकडून सारखी पाठ दुखते पाय दुखत्यात. हा ताय ताय डवसती. मी नाही काय केलं तुला. खायचंय की मोठं आहे का नाही. 4 वर्ष लागन आता जानेवारीत. हा ना जानेवारी तुला 4थं वर्ष लागन बाबू. चल घरात चल, मी चालली. तर वातावरण मस्त असं झालंय बघा. पाऊस आला म्हणलं बरं झालं. तर हे बघा आला म्हणून तर गेला पण. माती पण चुपली नाही नीटनाटकी. मोंटा तिकडे हिंडतो या तिकडं पाठीमागनं तुमचं दाजी मुरुम आणतात ना तर पाठीमागं गेलता मोंट्या. तर मी चालली आता घरात तुम्हाला झालेलं आपलं बांधकाम दाखवायला कसं झालंय ती. तर हे बघा आले मी घरात. तर हे बघा असं बांधकाम आपलं पूर्ण झालेलं आहे. प्लास्टर ही करून झालेलं आहे. आणि हे आतमध्ये जी पल्लं होतं ना ही सिमेंट आणि कच होती ती बाहेर काढून ठेवले. कारण ही पायरी अजून प्लास्टर करायची राहिली आहे बघा. आणि आतनं ना आतल्या साईडनी तुमचं दाजी कुणीकडे येतं इकडं बघा. हे आपलं रान त्या दिवशी काकरून घेतलं मस्त असं. नाहीतर पाऊस पडल्यावर हे गवत लय झालं असतं. कुठे येतं हो तुम्ही. इकडून आलात वय दाजी इकडून आलं मी बघते तिकडंच. हे बघा असं काम चालू आहे. इथं ही जागा भरून घ्यायचं काम चालू आहे. याच्यात दगडं टाकली, मुरुम टाकला आणि हे पूर्ण भरून घेतलेलं आहे. थोडं कमी होतं ती दाजी म्हणलं मी आणून टाकतो. दाजींनी हे आणून टाकायला सुरुवात केली. आणि मी आता किचन सगळं स्वच्छ करून घेणार आहे. कारण आहे ना इथं ही सिमेंट
वाळू काय काय होतं ना त्याने सगळा फुफुटा घरात बसलेला आहे. त्याच्यामुळे किचन सगळं स्वच्छ रॅकची भांडी घासून हे करून घेणार आहे. आणि हे बघा इथं खाली ना फरशी बसवायची आहे ना, त्याच्यामुळे हे असं काय काय केलंय ती काय मारलंय छाला आणि वरती प्लॅस्टर केलंय. तर ह्याला सिमेंटाने असं ते अजून सिमेंट लावायचंय त्याला अजून. सिमेंट गोठायचे म्हणजे कडा हे व्यवस्थित येते ना सगळं. हा तुम्ही जावा बाहेर, मी तुम्हाला दाखवते इथून. बरं. जावा. तर इथं ही संडाचं भांडं बसवलेलं आहे. इथून आहे ना सगळं खाली पडत होतं ना सिमेंटाचं, त्याच्यामुळे त्याला कागदाने झाकून ठेवलंय. आणि ही बघा ही आपली खिडकी इथून आहे ना उघडली खिडकी बघा, बाहेरनं मस्त अशी हवा येते. हे बघा बघितलं का, ही खिडकी अशीच आहे. आणि इकडच्या साईडला ही बघा इथं ही रस्ता आणि इथं ही घराला चिटकून असा ही खड्डा बनवलेला आहे. तर ही खड्डा ना आता याला झाकण बनवायचं राहिले बघा. तुमचं दाजी आलं का नाही तिथून मुरुम नेतात? आलं दिसलात इकडं बघा दिसलात. तर दाजी इकडून मुरुम आणतात घराला येडा मारून इकडून असं. आणि मी म्हणलं सांगाव तुम्हाला, खिडकी लावून घेते बरं का, कारण आहे ना वार येते पाऊस येतोय. वाऱ्या पावसाचं काय नाही, पण येचू काट्याचं आपलं लावून ठेवलेलीच बरी असती. या इथली राहणार का उघडी, इथून आपण येतोय ना जाळी लावून ठेवली होती, आता उघडली होती मी. तर काय नाही झालं आपलं सगळं काम पूर्ण संडास बाथरूमचं. आता फक्त ना त्याच्यात फरशी बसवून घ्यायची आणि झाकण बनवायचं पाठीमागच्या खड्ड्याला, मग ओके आहे का नाही तशा. तुझं काय चाललंय मग, बरं आहे का तब्येत ही? असं मी तर विचारते, पण आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण सांग ना, सगळी वाट बघतात. आम्ही पण वाट बघतोय बाळाची लवकरच बाळ येणार आहे आमचं आता, आहे का नाही. गलिया सकाळी ना जांभळी खालची ना सगळी जांभळं ना झाडून काढली बघा, सगळं स्वच्छ केलं आणि सगळं भरून पण टाकलं. कारण आता पाऊस पडन म्हणलं, नंतर नाही का पावसाने जांभळं भिजली तर काय झालं, हिथं फिरलेला इकडं तोंड करून असं फिरत झालं हिथं बसलेलं तसंच करतं ते नाही बसता आल्यावर. तर सगळ्या जांभळाचं म्हणलं मच्छर ही होत्या आणि माश्या ही होत्या, आणि त्याच्यामुळे सगळी जांभळं दाजींनी झाडून दिली, मी सगळी भरून टाकली बघा. तर सकाळी सगळी भरून टाकली होती आणि अजून तेवढीच जांभळं म्हणजे इतकी नाही तर पण पडली ती ही बघा. म्हणजे अजून इतकी जांभळं आहेत झाडावरती ही बघा. ही सगळी जांभळं नंतर न पडलीत, हिकडची भरून टाकायची राहिलीत, ही गोळा केलेली त्या साईडला, ह्या साईडची सगळी दारातली सगळी भरून टाकली. आणि हे परत अजून ही असा सडा पडलेला आहे बघा जांभळांचा. आणि वरती पण अजून भरपूर जांभळं येतं. तर कवर राहते ही जांभळं काय माहिती आता. बघितलं का, एक सुद्धा जांभळ नव्हतं, सगळं असं साफ करून घेतलेलं ह्या साईडचं पण अजून तसंच झालं. बघितलं का, इकडं फुलं पण पडलेत चाफ्याची. पावसाचं पाणी पानांवरती कसं भारी बसलं या, हे बघा. टिपका यायला लागला, अजून पाऊस यायला लागलेला आहे अजून पुन्हा एकदा. तर मी व्हिडिओला करते इथंची एंड. ही रानातली झाडं झुडपं लय भारी दिसतात ना, त्याच्यामुळं प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवावं असं मला वाटतं, त्याच्यामुळे मी दाखवत असते बरं का. हे बघा झाडावरचं पाणी कसं पडतंय, लय भारी वाटतं. मला तर आवडतं, तुम्हाला पण आवडते, म्हणून मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत असते झाडं. ही झाडांना फुलं आलेली, फळं आलेली. होय व ह्या झाडावरती हे असं का झालं, हे मुंगळं लागले त्याला. इथं बिशी टाकायची का, चालतंय असू द्या. तर हे सगळं स्वच्छ केलेलं. आयु हिथलं राहिलं की भरायचं, इकडच्या साईडला केलं होय तुम्ही गोळा, हिथला एक ढिगुरा तिथला एक ढिगुरा राहिला, त्या साईडचं राहू द्या म्हणलं होतं, पण हिथलं भरून टाकावं लागन.
तर चला असू द्या, काय नाही, आता व्हिडिओला करते इथं चेंज. फिरवून अजून पाऊस यायला लागलेला आहे बघा. हे बघा दिसतंय का पाऊस यायला लागलेला आहे. हे तर एवढंसं झाड आहे, ह्याला पण किती फुलं आले ते. एवढंसच आहे, मोगऱ्याचं आहे, गच्च भरलंय कळ्यांनी आणि फुलांनी, बघितलं का. आणि मुंगड्याने ही कडीपात्यात झाड गच्च भरलंय. हे बघा, हे कुठं चालले स्लॅपवर? हा बघ सगळे मुंगळच आहेत. हा नाही, कांद्याकडे मी बघितलं. हे बघा पाऊस आला अजून. हा नाही, मी चप्पल नव्हती घातली, आता पाय धुवूनच यावं लागन, चप्पल नको. हे बघा इकडं मुंगळं. होय मुंगळं इथं लय येतं, चप्पल घालावंच लागन, नाही तर चावत्या नाही. नाही हो, कांद्याकडे नाही येते. आज बुधवार आहे ना, त्याच्यामुळे पाऊस येणारच आज. नाही नाही, बुधवारचा हटकून पाऊस येतो, मुद्दाम येतो, सगळ्या बाजारवाल्यांचा राडा करायला. पिरूवरती पाणी कसं बसले. हा चला.